ठेवीवर जादा दराने व्याज देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून 9 वर्षांपूर्वी 9,12,000ची रक्कम ठेव म्हणून घेत सदर ठेवीची रक्कम आणि त्यावरील व्याज अशी सुमारे 28,14,000ची रक्कम परत देण्यास टाळाटाळ करत या ठेवीदार महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी नगर शहरातील श्री महालक्ष्मी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालकांसह 16 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम अर्थात MPID 1999 चे कलम 3 आणि 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत स्नेहा राजेंद्र राजपाल राहणार उरण नवी मुंबई यांनी सोमवारी 1 जुलैला सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। सदर फिर्यादीवरून पोलिसांनी हेमा सुपेकर, अशोक गंगाधर गायकवाड, राहुल अरुण दामले, मनीषा दत्तात्रय कुटे, राजेंद्र सुखलाल पारे, अजय चंद्रकांत आकडे, मधुकर मारुतराव मुळे, प्राजक्ता प्रकाश बोरुडे, धैर्यशील जाधव, नागनाथ भिकाजी शेटे, संजय चंद्रकांत खाडे, चंद्रकांत सूरजमल आनेचा, प्रकाश बाबूलाल बचावत, मच्छिंद्र भिकाजी खाडे, शामराव हरी कुलकर्णी, सुनील रंगनाथ वाघमारे सर्व राहणार अहमदनगर या 16 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या करत आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।